विरोधात मात्र रांजणपाडा टीमने एक मोठं यश संपादन केलेलं आपण पाहिलं. गोवटणे विपक्ष डोंगरी या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय डोंगरी 11 डोंगरी टीमने या मॅच मध्ये घेतलेला पाहायला मिळतोय. आणखी एक महत्त्वपूर्ण सामना ज्याच्याकडे आपण वळतो आहोत. पहिल्या आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय जिथे आघाडीचे बॅटर साहिल गावंड आणि निशांत वर्तक यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिले षटक निशिकांत मात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पहिला बॉल पडेल, अंपायरचा इशारा आलाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर कट केलाय. बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, गोलीगत चौकार. चौकार आला उजव्या सीच्या बाहेर. निशिकांत मात्रेच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉल वरती साहिल गावंडच्या बॅट मधून हा बॉल ऑन साइडला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, यष्टिरक्षक चेंडूच्या खाली, पुढच्याच बॉल वरती प्रत्युत्तर दिलंय. चौकार ठोकण्याचा अत्यानंद क्षणार्धात पुसला गेला. पुढच्या बॉल वरती फलंदाज बाद. यश हे अपघाताने मिळत नसतं, त्यासाठी प्रचंड मेहनत आणि घाम हा नेहमीच गाळावा लागतो. पहा ना, यश मिळालं या गोलंदाजाला. ज्या पद्धतीने त्याने चेंडू टाकला, वेगाने बॉल हाताळला, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. गोलंदाज बनणं ही बाब देखील सोपी नाही आहे, 16 वरची पोळी आहे. जर ज्या दिवशी आपलं प्रदर्शन चांगलं होतं, संपूर्ण गाव थाप जिथे आपल्या पाठीवरती थाप देतं, अनेक प्रेक्षक वर्ग थाप देतात, परंतु ज्या वेळेला खराब प्रदर्शन होतं ना, त्यावेळेला टीकाकार ही तेच गावकरी असतात, किंवा तेच प्रेक्षक असतात. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना सिंगल आली आहे. हेकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचते. धाव फलकावरती 5 आहेत, 5 ला 1, 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. मॅच जी सुरुवात ज्या पद्धतीची पाहायला मिळाली, एक ब्राईट अँड ब्रिलियंट स्टार्ट इथे आपण या मॅचची पाहायला मिळाली होती. परंतु तदनंतर निशिकांनी चांगल्या दर्जाचं कमबॅक करत असताना आपण पाहिलं. पुढचा बॉल यावेळेला खोला ऑन साइडला केलाय. गॅप मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चेंडू अडवण्यासाठी आपण पाठमोरे जात असताना आपल्या शरीराचं संतुलन ही चांगलं बनायला हवं. ते इथे दाखवत असताना 6 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला लो फुल टोस, डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला शोधणारे स्ट्रोक राहिलेत की काय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वस्तिक गावांचे इथे पाहायला मिळालेत, कारण लगातारचे 2 चेंडू एकाच क्षेत्ररक्षकाच्या हाती जाऊन विसावलेले आपण पाहिले. पहिला खेळाडू बाद झाला. साहिल गावंडला आपण पाहिलं, तो मात्र चौकाराचा खेळ करत असताना तो बाद होऊन तंबूच्या आतड्याला परतला. पुढचा बॉल कमी गतीने, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केली. शेवटचा बॉल अगदी फलंदाजाला डॉमिनेट करणारा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा आहेत, त्या अर्थातच 7 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत आपण ऐकलं. स्कोर कार्ड वरती धावा त्या 7. ही व्हीआयपी डाईज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतं. अर्थात संगम घरातला आपण पाहतोय.
संगम गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. 7 बनल्यात केवळ. हाफ रॅकर बॉल, हा पंप, पुल पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. षटकाराला बॅकफुट वरती वाट पाहिली आणि वाट लावली. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक षटकार येत असताना ऍक्शन रिप्ले पहा. बॅटचा फ्लो, हँड अँड कोऑर्डिनेशन, एक चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल उजव्या ऐसीच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्यावर, हा आलाय सणसणीत चौकार. आणि प्रॉपर कनेक्शनच्या जोरावरती इथे धावा गोळा केल्या जातात. बॅटिंग मधला वरचा क्लास स्वस्तिक गावांच्या बॅट मधून आपण पाहतोय. ऑन साइडला षटकार, ऑफ साइडला चौकार, सर्व बाजूला त्याची बॅट, जिथे तिथे यहा वहा देखो जहा, बस आपलीच हवा. काय बॅटिंग करतोय भावा. हा बॉल खोला टाकला, इथे वेगाने रन्स देखील कंप्लीट केली आहे. एक एक धाव महत्वाची असते आणि ती धाव इथे अर्जित करण्यात आली आहे. एक एक धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती वेगाने 18 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना गोवटणे संघ सध्याच्या घडीला इथे मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. पुढचा बॉल कमी गतीने, हे अस्त्र देखील गोलंदाजाकडे असणं तितकंसं महत्वाचं राहतं, कारण ते देखील कारगर राहतं. संगमला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी ही नेहमी गोलंदाजाने करणं तितकंसं गरजेचं असतं. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं षटक आपण अद्याप पाहिलं. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोज, ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. आपला हजर जबाबीपणा त्या तिथे दाखवत असताना डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिला. यश त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल येते. संघाची धावसंख्या 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड आहेत. डीप मिड विकेटला यश उभा आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स आहे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेट, डॉट बॉल आला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या धावगतीने धावफलकावरती येते. 19 खेळाडू बाद झाला. एक टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना गोवटणे संघ. खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादे में जीत की गुण चाहिए. तुमचे आज इरादे किती नेक आहेत ना, हे प्रत्येकाला इथे पाहायचं आहे. कारण प्रॅक्टिस केली आहे, तुम्ही मेहनत केली आहे, घाम गाळला, आज गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलात. आज इथे कोणती वैयक्तिक स्वरूपाची लढत नाहीये, कारण आज कोणती प्रीमियर लीगची स्पर्धा आपण खेळत नाही. आज गावाच्या नावाने स्पर्धा खेळतोय. अर्थात मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला डोंगरी, एका बाजूला गोवटणे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय अद्याप प्रतिस्पर्धी संघ वरचढ राहिलाय. 3रे षटक. पुढचा बॉल पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला हा बॉल. 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती निशिकांत मात्रेला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं, केवळ 7 धावा, 1 विकेट प्राप्त केली होती. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलं, परंतु स्ट्रायकर एंडवरती यावेळेला निशांत बर्दकला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुढे सरकला, ऑन साइडला केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ही कॅच नाही तर ही मॅच आहे. निशांत वर्तकचा झेल फार महत्वाचा राहतो, कारण एक सीएचे बांधव एक चांगल्या दर्जाचा खेळ करू शकतो. हे सीएच्या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालं होतं.
आघाडीला येत असताना प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवणे आणि अगदी त्याच वेळेला गोलंदाजीतील त्याची शैली ही नेहमी चांगली पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक झेल निसटला, आणखीन एक झेल निसटलेला पाहायला मिळालाय. अशा स्वरूपाचे कॅचेस जर का आपण शोले सिनेमामधील ठाकूर असताना तर त्याने घेतले असत्या कदाचित, कारण अशा रीतीचे कॅचेस व्हायला जाव्यात. अंघोळ करताना ओला साबण हातातून निसटावात अशा रीतीचे कॅचेस सुटल्यात. आयोजनामधील महत्वपूर्ण योगदान देणारी व्यक्तिमत्व ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे, एक महत्वपूर्ण योगदान नितेश दादा पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. जीवन असू द्या ते जेवण असू द्या, ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जात येत नाही. मग जेवणामध्ये या जीवनामध्ये ठेचा खाल्ल्याशिवाय कदापि जेवणाला आणि जीवनाला मजा येत नाही. आणि अर्थात आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा एकंदरीत 22 आहेत आणि आणखीन एक खेळाडू इथे बाद झालाय. निशांत मात्रेने विकेट मिळवली, निशिकांत मात्रेने इथे विकेट मिळवलेली पाहायला मिळाली. 2 झेल सुटले होते, 2 कॅचेस निसटल्या. तदनंतर देखील आपण पाहिलं तर पुढच्या बॉलवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. नवीन बॅटर रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हिटमॅन रोहित हे नाव देखील चर्चेचं राहिलं तितकंच. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोहित पाटील. हा बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात आला. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धावा. हा समालोचन कक्ष तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. अगदी संदीप पाटील साहेब हा चेहरा ना उरण तालुक्यामध्ये एक हसरा चेहरा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतरही आपण त्यांचे चांगले डिसिजन नेहमी पाहिलेत. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल केलाय, ऑन साइडला चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला. काय स्ट्रोक मारला ना या बॅटरने. ऍक्शन रिप्ले मध्ये जर तर शेवटचे काहीसे क्षण तुम्ही पाहिलात ना तर तो सातत्याने असं म्हणाला असेल, होल्ड पोज तू खीच मेरी फोटो. आणि जसं काय फोटो काढावा अशा रीतीने फोटो फिनिश स्ट्रोक होता दादा. हलक्या हाताने बॅक लेफ्ट खाली ठेवला, हलक्या हाताने केला, कबसला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे मिळत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. धावफलकावरती 10च्या धावगतीने 30 बनल्यात. षटक संपलेत ते 3 धावफलकावरती. त्या 30 खेळाडू बाद झालेत ते 2. बॅटिंग करत असताना गोवेटने संघ 30ला 2. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 आहेत.
हल्लीचं क्रिकेट जे या वर्षीच्या हंगामामध्ये किंवा हल्लीचं क्रिकेट आपण पाहिलं ना, संदीपजी पाटील साहेब आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हल्लीचे खेळाडू काही ठिकाणी डे खेळतात, काही ठिकाणी नाईट करतात, काही ठिकाणी लांबवरचा प्रवास करतात. मला आठवतं एकंदरीत मी एक स्पर्धा कव्हर करत होतो जिथे बबलू पाटील आणि इजाज कुरेशी नारायणगावहून बिना रोड पर्यंत आले होते, 400 ते 500 किलोमीटरचा अंतर क्रॉस करून. आज प्रशांत माळी सर यांनाही आपण पाहतोय डे केल्यानंतर नाईट मध्ये देखील ते आलेत आणि पुन्हा एकदा डे देखील करायची आहे. यासाठी आपल्याकडे ना एनर्जी ही फार चांगली असावी लागते आणि अर्थात प्रशांत माळी यांचं मी कौतुक करेन. पुढचा बॉल यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार. करण्यासाठी ना या बॅटरने काय बॅटिंग केली, मागील 2 षटकार ठोकलेत. येतो मेरे बाय हात का खेळ असं म्हणत असताना दोन तो स्ट्रोक खेळतोय. लिलया स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच या स्वरूपाचे त्याच्या बॅट मधून येणारे स्ट्रोक राहिलेत. रोहित पाटील आणि नावामध्ये हिट आहे तर सुपर हिट बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वेगाने 36. हा बॉल हलक्या हाताने, बॉटम हँड किती स्ट्रॉंग आहे, हलक्या हाताने खेळला परंतु वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक एक धाव घेत असतानाही तो वेगाने धावतोय, त्याच वेळेला स्ट्रोक चांगले खेळतोय, षटकार घेतल्यानंतर सिंगल घेतोय. क्रिकेटच्या या बाबी आहेत ना तुम्हाला निश्चितच यशस्वी बनवतात. पुढचा बॉल बॅकफुटला आले, डाऊन द ग्राउंड केला. इथे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो, लॉंग ऑफ फ्लॅग सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. निशांत वर्तक आता साइड ऍक्टरचं रोल इथे निभावतोय कारण रोहित पाटील एक चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 2 फलंदाज बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये 38 ऑन दी बोर्ड आपण पाहत. रोहित स्ट्राईक रेंजवरती. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. हा झेल महत्वाचा राहील. रोहितचा झेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खेळाडू क्रमांक 3 रोहित पाटील बाद. एका मागोमाग एक धक्के दिले जात होते. अशा परिस्थितीमध्ये 2 बॅटर चांगल्या दर्जाची बॅटिंग करत होते. रोहित पाटीलचा खेळ पाहण्याजोगे राहिला. त्याने जिथे आपण पाहिलं 14 धावांची खेळी केली. 5 बॉल मध्ये त्याने 14 धावांची खेळी केली. त्यामध्ये 2 उत्तुंग आणि हँडसम क्वालिटीचे षटकारी पाहायला मिळाले होते. धावफलकावरती धावा ते एकंदरीत 38. 38 ला 3 बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत म्हात्रेला आपण पाहतोय. शिवम पाटीलला यश मिळालं. पुढचा बॉल शिवमचा हा चेंडू पुन्हा एकदा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अवांतर बॉल आहे. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव इथे येत असताना जणू काही आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं प्रशांत माळी सरांनी टायटॅनिकची पोज दिली आणि त्यांनी सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल. दोन्ही हात केले जमिनीला, समांतर चेंडू आला, अवांतर, एक्स्ट्रा रन. हा बॉल खोला टाकला, चॉप केला हलक्या हाताने. एक सिंगल इथे मिळेल निश्चित. 40 रन्स ऑन दी बोर्ड आहे. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट चालू होतं परंतु कुठेतरी दुधात माशी पडावी असाच काहीतरी प्रकार झाला की काय. रोहित पाटील एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या उद्गार्यात बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला स्ट्रोक त्याचा एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि तो बाद झाला. ही बाब पथ्यावरती पडणाऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या कारण रोहित एक अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करत होता. हा बॉल पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल, षटकार. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन दी बोर्ड. जो खेळाडू चाचपडत बॅटिंग करत होता निशांत वर्तक त्याच्या अगेन्स्ट
एकंदरीत आपण पाहिलं ना तर एक चांगला खेळ करत असताना, परंतु इथे निश्चित घडलं काय तर क्षेत्ररक्षकाने जो षटकार गेला त्यावरती प्रयत्नच केले नाहीत. मुळात हे सांगण्याचा प्रयत्न दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने केला, यदा कदाचित प्रयत्न केले असते तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं कदाचित. स्कोर कार्ड वरती येते 46. धावा धावफलकावरती आहेत. 46. 3 खेळाडू बाद झालेले आपण पाहतोय, जिथे षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती मयुरेश घरत गोलंदाजी मार्क वरती आलाय परत. धावफलकावरती धावा जिथे 46 आहेत. मॅच एक चांगल्या ताकदीची निश्चित होणार, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. कारण एकंदरीत पाहिलं तर खऱ्या अर्थानं जिथे आपण पाहिलं तर एक मोठी हाय व्होल्टेज ड्रामामध्ये एक मोठी लढत आणि त्याच वेळेला धावाही जास्तीचे येत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध चिडून घेतलाय. हा बॉल देखील आपण पाहतो एक चांगल्या टप्प्यावरती हातात असताना शेवटच्या षटकाची एक चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. कारण शेवटचं षटक निर्णायक आणि अंतिम या स्वरूपाचं व्हायला हवं. सुरुवातीलाच पहिला बॉल ज्या निर्धाव स्वरूपाचा आला, बॅक जिथे आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर हाताला आणि कमी गतीने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. गोवटणे टीम 50 धावा कंप्लीट झाल्यात. अर्धशतक संघाचं धावफलकावरती आहे. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 3 खेळाडू झाले ते बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक रेंजवरती बॅटर संकेत साडी. हा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. शेवटच्या क्षणाला कशा स्वरूपाने झेल घ्यावं याची चर्चा त्याने केली असावी, मनाशी कुंगाड बांधली आणि अशाच स्वरूपामध्ये हा झेल निसटलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने घ्यावं, शरीराजवळ घ्यावा, शरीरापासून दूर घ्यावा, याच्या मनामध्ये आलेल्या काहूर माजवला प्रश्नांचा आणि त्याचं उत्तर शेवटच्या क्षणाला मिळालं. जो झेल ड्रॉप झाला. कॅचेस झालेल्या नाही आहेत. डोंगरी 11 डोंगरी टीम आज जर का या मॅच मध्ये बॅकफुट वरती आहे, याचं कारण आहे तुमच्याकडून सुटलेल्या झेल. स्कोर कार्ड वरती 51. पुढचा बॉल निशांत वर्तक डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक कॅच, खेळाडू बाद. स्कोर कार्ड वरती धावा जिथे 51 असताना आणखीन एक खेळाडू, चौथा खेळाडू झालाय बाद. एक फलंदाज बाद होत आहेत, परंतु धावा आल्यात ही जमेची बाब आहे. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहिलं 51 बनल्यात. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा बॅटर अभिजित गावड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल पहा आल्या आल्या मोठा सो केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वरती येतोय, परंतु त्याच्या हातातून मधूनही झेल निसटलाय. आज जैशी इनिंग संपेल ना, कॅप्टन मला वाटतं फेबिकोलचा डबा घेऊन येईल. कारण क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये जे झेल अद्याप टिपले गेलेले नाहीये. 4 ते 5 कॅचेस निसटल्यात. स्क्रीनवरती आपण मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. धावफलकावरती धावा त्या 53 ला 4 ही सध्या परिस्थिती. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना गोवटणे संघ. पुढचाच बॉल आडव्या बॅटने, स्ट्रोक स्वीप, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, षटकार.
पूर्वार्धाचा खेळ संपला. धाव फलकावरती 59 बांधला. ऍक्शन रिप्ले पहा या स्ट्रोकची, पहावा आणि पाहतच राहावा इतका दैदीप्यमान स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जो शेवटच्या बॉलवरती अभिजित गावणच्या बॅटमधून आला. शेवटच्या 2 बॉलवरती आला. 8 धावा एकंदरीत बांधला. 59-60 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. पहिली मॅच नुकतीच संपली ज्यामध्ये रांजणपाडा टीमने विजेतेपद पटकावलं. दुसऱ्या मॅच मधील पूर्वार्धाचा खेळ देखील संपलेला आपण पाहतोय. डोंगरी 11 डोंगरी टीमने जिंकलेला टॉस, त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा तितकासा यथायोग्य राहिला नाही, कारण 59 दुसऱ्या मॅच मध्ये बनत असताना आपण पाहिल्यात. बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहतोय जिथे आघाडीचा बॅटर ज्याच्या बॅटमधून 12 जिथे आपण पाहिलं 12 धावांची खेळी केली. निशांत बर्तकने अजय साहिल गावांच्या बॅटमधून 4 धावांची खेळी आली. स्वस्तिक गावांच्या बॅटमधून 13 धावांची खेळी आली. रोहित पाटीलने इम्प्रेसिव्ह कामकाज केला, 14 धावांची खेळी केली. संकेत मात्रेच्या बॅटमधून देखील चांगल्या धावांची अर्थात 6 धावांची खेळी आली. परंतु अभिजित गावण तो उपयुक्त राहिला. त्याच्या बॅटमधून 8 धावा आल्या, एक्स्ट्रा आल्या. एकंदरीत 2:59 बनला. 60 धावांचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. मायरा 11 कळंबुसरे आणि त्याच्या अगेन्स्ट बापदेव प्रसन्न बोकडविरा दोन्ही टीमचे कॅप्टन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. आणि जशी या पुढच्या मॅचला किंवा उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण ऐकूयात. एक उत्कृष्ट आवाजाचे धणी आणि सर्वाधिक जास्त वेळेला ज्यांना आपण एक चांगल्या दर्जाचे शिवव्याख्याते किंवा अनेक वेळेला मोठमोठ्या समारंभांमध्ये आवाज आपण ऐकतो. अतिजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूया जिथे टॉस ही करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. त्याच वेळेला उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. 60चा करायचा पाठलाग. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिल्या पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महाराष्ट्राच्या 3 वीरपुत्रांना आजच्या संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषकाच्या माध्यमातून मी अतिश पाटील अभिवादन करून तुम्हा सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. अर्थातच आजच्या या स्पर्धेचा हा दुसरा सामना आजच्या दिवशी या ठिकाणी सुरू आहे. आणि आपण स्क्रीनवर पाहू शकतो शेतकरी कामगार पक्षाच्या युवक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपलं रक्त हे एका स्केचसाठी दिलं आणि त्यानंतर त्या रक्तातून निर्माण झालेली एक पेंटिंग दादांना वाढदिवसानिमित्त भेट दिली. दादांनी या पेंटिंगचं तोंड भरून कौतुक केलं. आणि आज एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्याबद्दल, आपल्या आयकॉनबद्दल किती प्रेम उत्पन्न करू शकतो हे याचं जितं जागतं उदाहरण. अर्थातच ही जी पेंटिंग आहे ती स्वतः दादा आपण कॅमेऱ्यावर फोकस करताना देखील पहिल्या दिवशी पाहिली. तर दादांना या ठिकाणी भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. 15 तारखेला 16 तारखेला 2 दिवस तोच काळ आपण गेला. अजूनही 17 असेल, 18 असेल, 190 विधानसभेमध्ये 5 दिवस दादांचा वाढदिवस ज्या ज्या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं चांगल्या पद्धतीने नियोजन या सदर कार्यक्रमाचं आपण पाहतोय. असा दिवस मित्रांनो खास आहे. 1984चा शेतकरी गौरवशाली लढा दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या उरणच्या भूमीमध्ये झाला. एका बाजूला शेतकरी, दुसऱ्या बाजूला प्रशासन, आणि एका बाजूला जमीन वाचवायचे होते, आता दुसऱ्या बाजूला स्वतःचं स्वाभिमान राखायचं होतं. पण या संघर्षात बेछूत असा गोळीबार झाला आणि त्यामध्ये 5 हुतात्मे
हे बलभीतीवर चढले गेले, ज्यांचं रक्त या मातीमध्ये सांडलं. आज आपण या रायगडमध्ये ज्या काही गोष्टी पाहतोय ना, त्या अर्थातच 1984 सालचा जो शेतकरी लढा उभारला गेला, त्या लढ्यानं खूप काही आम्हाला दिलाय. याच दरम्यान त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून उरणचं उत्कर्ष व्हावं आणि उरणच्या उत्कर्षासाठी सातत्यानं एक मुलुख मैदानी तोफ माझ्या बोकडेबिरा गावाची या रणधुमालीमध्ये पाहायला मिळाली, ते अर्थातच गोपाल पाटील साहेबांची. आज त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. गोपाल पाटील, मी यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. याच दरम्यान पहिला बॉल, पहिली विकेट आली आहे. मी निश्चितपणे प्रेक्षकांना आपण दाखवूया की अगदी राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये रायगडच्या पटलावरची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांना संबोधलं जातं, असे गोपालराव पाटील यांचं या मंचकावर शुभागमन झालंय. आणि आज या संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषकामध्ये त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. खरं तर अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि संगीत क्षेत्राची फार मोठी आवड. गोपाल पाटील साहेबांच्या कित्येक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याची संधी आम्हाला लाभते. मुळातच कला ही माणसाच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये येतच असते, फक्त त्या कलेचा वापर तुम्ही कधी आणि कोणत्या वेळेस करता हे देखील तितकंच फार महत्वाचं आहे. आणि आज या सगळ्या भूमिका, अगदी एक ऑलराऊंडर भूमिका या क्षेत्रामध्ये गोपालरावांची आपल्याला पाहायला मिळाली. चलूया, पहिला चेंडू झाला, तदनंतर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर आली विकेट, गोलंदाजाला मिळाली एक चांगली सफलता. नवीन खेळाडू मैदानामध्ये शिवम पाटील आणि बाद होणारा खेळाडू आपण पाहिला रोहित पाटील. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय, अगदी स्टिअर केलाय खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धावे या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सिंगल धावेनं धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 1 धावा. धावांचा श्री गणेशा झालाय, करायच्या आहेत धावा 60, पण इथे मात्र धावांचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं ना मित्रांनो, स्थिती उलटी आहे. कारण कोणत्याही संघाचा पहिला खेळाडू जो असतो तो फार महत्वपूर्ण असतो. 38 सर्कलमध्ये अशा खेळाडूंकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातात, पण यावेळेस मात्र रोहित आपल्या संघाला योगदान देऊ शकला नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. स्ट्राइक एंडवर आपण बघतोय यज्ञेश, यावेळेस बॅटचा आउटसाइड एज लागलाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गेलाय, तिथे खेळाडू उपस्थित, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. ती आपण पाहिलं ना तर 60 धावा या मैदानावर फार मोठ्या मानल्या जातील. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं ज्या दिशेला फलंदाज फलंदाजी करतोय त्याच्या उलट बाजूला जर आपण पाहिलं ना तर इथे ही जी सीमारेषा आहे ती फार लांब आहे, आणि त्याच्या उलट दिशेला जर आपण पाहिलं तर फलंदाजाला काहीच चित्र वेगळं. पुढचा बॉल यावेळेस लोवर फुल टॉस आहे, फॉलो थ्रो मध्ये अडवलाय, एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल का, इथे मात्र धोका रिक्स घेतले आणि दोन्ही धावा सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू आलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 3 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून तमाम रसिक प्रेक्षक घर बसल्या. कधी कधी मनाला दीपेश बरं वाटतं ज्यावेळेस एखादी स्त्री देखील आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये आपण असतो आणि समोरून फोन येतो, घरून फोन येतो. काही प्रेक्षक फार मोठे असतात, मग त्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातले असतात, ते देखील पाहता पाहता क्षणी घर बसल्या आपल्याला कॉल करतात. म्हणजे किती उत्कंठा या क्रिकेटच्या माध्यमातून आपण घराघरापर्यंत पोहोचलोय. आज खरं तर आधुनिक काळातलं जे क्रिकेट ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस प्रत्येक जण स्वतःला सामावून घेतोय, असं हे आगळं वेगळं क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेस चांगला स्टिअर केला, हवेमध्ये आहे, खेळाडू उपस्थित, झेल होणार का, निश्चित वज्रमुष्टीमध्ये केलाय, कॅच पूर्ण. इथे आणखी एक विकेट, आणखी एक सफलता. मायरा 11 कळंबुसरे विपक्ष बापदेव प्रसन्न बोकडेबिरा, दोन्ही संघाचे कॅप्टन्स या ठिकाणी जर आले असतील तर आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या. इथे मी विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं
महाराष्ट्राचा एक आवाज आज आपल्याला लाभलेत जयेश भोसले सर, आणि तुर्तास मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये जावं आणि टास्क करून घ्यायचं आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे, फार मोठं. आणि इथे जर आपण पाहिली तर सुरुवात फार खराब झाली आहे डोंगरी संघाची. दोन्ही संघाचा पोशाख पाहिला तर उत्कृष्ट आहे. गोवटे संघ जर पाहिलं तर आपण उरण पूर्व विभाग या भागातून येणारा हा संघ. डोंगरी संघ अगदी आपण पाहिलं तर महालन विभाग या विभागातून येणारा संघ. नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहतोय राज. यावेळेस लोअर फुल टॉस बॅकवर्ड स्पेअरलेगच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता. चांगलं फील्ड केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 100% डेडिकेट केलं जात आहे. सामना हा उगाच जिंकला जात नाही, इथे तुम्हाला 100% झोकून द्यावं लागतं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 2-4 स्थिती. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेनं. या आपण टॉस करतो आहोत आदरणीय गुप्पाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. अगदी काही क्षणामध्ये आपण पुढच्या मॅचचा टॉस करूयात. या षटकानंतर किंबहुना एखादा वेळ मिळेल तसा आपण पुढच्या मॅचचा टॉस करूयात. तद्वर समालोचन कक्षाकडे वळूयात. थँक्यू. एक षटक 4 धावा 2 गडी बाद ही स्थिती डोंगरी संघासाठी सध्या तरी बरी नाहीये, कारण आपण 60 धावांचा पाठलाग करतोय. सुरुवातीला आपण पाहिलं डोंगरी संघानं ज्या पद्धतीनं चुका केल्या, कमीत कमी 3 ते 4 सोपे झेल सोडले, आणि तिथून मात्र संघाला लागलेली ही कलाटणी होती की तिथून संघ बॅकफुटला आला, तिथून उभरता आलं नाही, तिथून स्वतःला सावरता आलं नाही. त्याचा फायदा गोवटणे संघाच्या खेळाडूने घेतला. नवीन गोलंदाज निशांत वर्तक काय खेळाडू आहे, एक दर्जा या खेळाडूचा निश्चित आपण क्रिकेटमध्ये पाहिलाय. यावेळेस यॉर्क करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कबलच्या दिशेनं गोळीच्या वेगाने चेंडू निघतोय. तिथे खेळाडू उपस्थित. जोवर चेंडू उचलला फेक केली गेली तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. खेळाच्या या क्रिकेटच्या खेळामध्ये निशांत वर्तकला जेव्हा पाहतो, मगाशी उल्लेख केला जयेश भोसले सरांनी की सीएची प्रीमियर लीग होतात, सीएची लीग होतात, लीग स्टेजला त्याचं चांगलं योगदान राहिलं. तदनंतर मग लेदर बॉल फॉर्मॅटमध्ये देखील या खेळाडूला आपण चांगलं खेळताना पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर बहुतांशी भरपूर वर्ष गोवटणे संघाला त्याचं योगदान. यावेळेस फुल टॉस बिमर आलाय, हवेत बॉल आहे. इथे पंच सांगतील अतिरिक्त बॉल, नो बॉल. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. आज आपण पंच पाहतोय ज्यानं उरण अंपायर असोसिएशनची स्थापना केली. प्रशांत माळी सर आहेत. तदनंतर मग त्यांच्या जोडीला प्रत्येक टुर्नामेंट मध्ये राजेंद्र गरज सर आहेत, संदीप पाटील सर आहेत, सुरेश म्हात्रे सर असतील. बरेच जे पंच आहेत अनुभवानं आपल्याला या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये देखील त्यांच्या पंचांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू झालाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 धावा, तदनंतर नो बॉल फेकलाय. गतीवरचं नियंत्रण, चेंडूवरचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं गेलं. निशांत करेल का कमबॅक? यावेळेस गती परिवर्तन केलंय. चेंडूवर नियंत्रण होतं, हातावर नियंत्रण होतं, फ्री हिट होती, पण त्याचा लाभ मात्र खेळाडूला उचलता आलेला नाहीये. डॉट बॉल झालाय. डोंगरी संघ मात्र यावेळेस जर त्यांचे बॉडी भाषा जर पाहिली ना, शरीरयष्टी जर पाहिली ना, तर कुठेतरी असं वाटतंय की 60 धावा चेस करताना आत्मविश्वास थोडासा काहीसा कमजोर झालाय. पण तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल, सिद्ध करावं लागेल. कठीण काळामध्ये जो संघर्ष करतो ना, त्याचं नाव मित्रांनो चिरकाल लक्षात ठेवलं जातं. तुम्हाला संधी आहे, काळ कठीण आहे, पण स्वतःला सिद्ध करा. यावेळेस स्टॉपेज आहे, हवेत बॉल. इथे खेळाडू उपस्थित होता. या चालू सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर बऱ्याच अंशी अशा काही चुका पाहायला मिळाल्या. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावा येणं फार गरजेचं आहे. तुम्ही बॅट न करा, वाईड न करा, नो बॉल न करा, बाईट्स, ओव्हर थ्रो, लेग बाईट्स काही, पण डोंगरी संघासाठी धावा येणं फार गरजेचं झालंय. कारण पहिलं षटक 38 सर्कल मध्ये 2 खेळाडू सीमारेषेच्या बाहेर होते. तिथे तुम्हाला धावांचा आकडा कमीत कमी 13 ते 14च्या सरासरीने होणं फार गरजेचं होतं, पण त्या काळामध्ये तुम्ही फक्त 4 धावा केल्या. इथे मात्र दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला ना तर अजूनही इथे यश प्राप्त नाही. तू मै समन्वय कमी आहे. इथे डायरेक्ट थ्रो नाहीये. 1 धाव नक्कीच मिळते खेळाडूला. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय टोटल धावा
10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. याच दरम्यान आपण पाहतोय समालोचक, मिमिक्री आर्टिस्ट, सूत्रसंचालक सुशांत पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. आज अपेक्षेपेक्षा चांगला वेळ आपण या ठिकाणी वाचवलाय. यावेळेस लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी फ्लंबल झाला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डीप कव्हर मध्ये जातोय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. एकाच्या जागेवर 2 या ठिकाणी क्विक केल्यात. 12 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. बरा आकडा आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग या टी शर्टला देखील एक दर्जा प्राप्त. जेव्हा बीसीसीआयने निर्णय घेतला की 12 अंक पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अर्थातच भारतीय संघामध्ये पुन्हा दिला जाणार नाही. तुम्ही स्वतःच्या नावाला ज्यावेळेस साजेसं काम करता आणि योगदान करता, ब्रँड निर्माण करताना, त्यावेळेस अशा घटना आपण कित्येक क्षेत्रामध्ये पाहिल्यात. पुढचा बॉल यावेळेस चांगला बाउन्स, चांगली गती आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशा नव्हती. यावेळेस अतिरिक्त धाव जोडली जाईल. 60 धावा करायच्या आहेत आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं ना तर इथे बॅटला बॉल स्पर्श होत आहेत पण टायमिंग नाहीये, चौकार नाहीयेत, षटकार नाहीयेत. इथे तुम्हाला तुमची जी ट्रेन सुरू आहे, लोकलचा जो प्रवास सुरू आहे तो बुलेट मध्ये आणावा लागेल. आता लोकल नाहीये, एक्सप्रेस सादर करावा लागेल. फुल टॉस बॉल यावेळेस दांडी 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 गोल झाली आहे. तिसऱ्या पंचांच्या दिशेने मागणी केली आहे की आपण आता इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय संदीप पाटील सर. बिमर चेक करायचा आहे. आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की इथे फुलटॉस आलाय, स्टंप उडालाय, मग इथे तिसरे पंच का? तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल नवे नियम काय सांगतात. जर एखादा फुलटॉस आला आणि स्टंप जरी उडालं तर खेळाडू जर पॉपिंग क्रीज मध्ये आहे आणि जर चेंडू कमरेच्या वर असेल आणि जर स्टंप उडाला तर तो नो बॉल दिला जातो. यावेळेस तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत संदीप पाटील सर. इथे चेक केलं जाईल. अगदी इट्स नो बॉल. यावेळेस मी सांगितलं होतं की फुलटॉस असला, स्टंपवर गेला तरी खेळाडू जर पॉपिंग क्रीज मध्ये असेल आणि स्टंप उडाला ना तर तो नो बॉल घोषित केला जाऊ शकतो. चांगला निर्णय मी म्हणेन पंचांचा. राजेंद्र घरत सरांचं कौतुक करावं लागेल. खेळाडूने या ठिकाणी निश्चितपणे विकेट सोडली होती पण पंचांनी त्याला थांबवलं. 2 बिमार झालेत. इथे गोलंदाजाला मात्र आता थांबवलं जाईल. गोलंदाज थांबलाय कोणता? संघाचा प्रमुख गोलंदाज थांबलाय मित्रांनो. निशांत वर्तक संघाचा प्रमुख फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मास्टर माइंड शांत कॅप्टन देखील आहे तो. पण सध्याच्या घडीला मला वाटते आजच्या या स्पर्धेमध्ये निशांत वर्तक कदाचित कॅप्टन्स नसावा. पण चांगला खेळ, चांगले योगदान. पण इथे मात्र साथ मिळाली नाही, वेळ नव्हती, अपेक्षित गोलंदाजी झाली नाहीये. धावा कमी दिल्यात पण 2 बिमर निशांत कोण येणं याचाच अर्थ तुमचा चेंडूवर नियंत्रण नव्हतं, स्वतःच्या हातावर नियंत्रण नव्हतं. इथे गोलंदाजाला बाद ठरवलं जाईल. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. नवखा गोलंदाज या ठिकाणी येणार हे षटक पूर्ण करण्यासाठी. शेवटचा बॉल होता. इथे बिमर आला आणि एका चेंडूची फेकी करण्यासाठी मात्र नव्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. काहीस स्वतःवर नाराज असेल निशांत. मी निशांतला एका षटकामध्ये कधीच 2 बिमर टाकताना पाहिलं नाही. अशा चुका कधी होत नाहीत पण आज मात्र त्या चुका झाल्यात. यावेळेस पहा अनियंत्रित अशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय. इथे जर पाहिलं ना तर डोंगरी संघाने जितक्या चुका केल्यात ना तितक्याच चुका आतापर्यंत गोवटे संघाने केल्यात. फक्त जी स्थिती पाहिली तर गोवटे संघाने त्याचा फायदा उचलला होता. डोंगरी संघ फायदा उचलण्यामध्ये अजूनही सक्षम नाहीये. यावेळेस चांगला बॉल बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव जोडली जाईल. 16 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 2 षटकांचा मित्रांनो या ठिकाणी खेळ संपला आणि 16 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. येणारे 18 चेंडू 44 धावांचं लक्ष्य असेल. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेनं. आवाज असेल जयेश भोसले सरांचा. आपण टॉस करूया आणि लगेचच सन्माननीय आदरणीय श्री गोपाल पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये चला आणि आपल्या शुभ हस्ते 2 संघादरम्यान एका बाजूला माहिरा 11 कळंबुसरे, दुसऱ्या बाजूला बापदेव प्रसन्न बोकडीबिरा. आवाज ऐकूया
जयेश भोसले सरांचा. आदरणीय गोपाळजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. टॉस एका बाजूला आहे ते मायरा 11 कळंबुसरे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ बापदेव प्रसन्न बोकडबिरा या दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला बोकडबिरा संघ तर त्याच्या अगेन्स्ट कळंबुसरे या दोन संघांदरम्यानची लढत. गोपाळजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. हेड इज अ कॉल. हेड आला. टॉस इथे जिंकलाय. बोकडबिरा टीमने इथे टॉस जिंकला आहे. मी मान्यवरांचे आभार मानेन. आपणाला विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. टॉस जिंकला आहात. प्रथमतः एक चांगल्या दर्जाचं क्रिकेटचं आयोजन आज आपण पाहतोय. स्वतःच्याच आयोजनामध्ये खेळत आहे. एक वेगळा दबाव असतो कारण सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचा मी जगात कुठेही खेळू द्यात, परंतु मी ज्यावेळेला वानखेडेवरती येतो ना माझ्यावरती प्रेशर असतो. आज संघावरती प्रेशर असेल का किंवा प्रत्येकाकडून अपेक्षा जास्तीच्या असतील का? प्रेशर तर असं काय नाही. शेवटी खेळ आहे, त्याच्यात काय आपण बदल करू शकत नाही. आम्ही 100% एफर्ट करू आणि बघूया. टॉस जिंकला. डिसिजन काय घ्याल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय काही याच्या मागे कारण आहे? कारण असं काय नाही, फिल्डिंग आम्हाला बेटर पडते. त्या आम्ही त्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी धावांच्या त्यांना सेव्ह करू. यावर्षी संग्राम कसं राहिले तुमच्यासाठी आणि संघासाठी? चांगलं चालू. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कळंबुसरे संघ तुम्ही टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असतात? फिल्डिंग. याच्या मागे काही कारण होती की आता बॅटिंग करायची आहे, जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील, खेळाडू देखील सज्ज आहेत? हो नक्कीच. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का आम्हाला? हो. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅच चालू आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज बोकडबिरा टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या समालोचन कक्षाकडे वेळात आतिजी पाटील सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू. येस, थँक्यू जयेश भोसले सर. चलूया मैदानाच्या दिशेनं. पुढचा बॉल. नवीन गोलंदाज परेश आलाय. काय भन्नाट वेग होता. अगदी पायाच्या आणि बॅटच्या मधून चेंडूला अगदी बदलवत अगदी गतीनं बीट केलं या फलंदाजाला. तुमच्याकडे गती असणं फार गरजेचं आहे. गती समवेत नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. लाईन लेंथ, तुमचा टप्पा, या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक फलंदाजाचा एक अनुभव, कोणता खेळाडू कसा खेळतोय याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आठवणीत असेल की एखादी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा सामना व्हायचा आणि एका खेळाडूसाठी किती अभ्यास करायचे. सचिनला बाद करण्यासाठी एक प्लॅनिंग केलं जायचं, पण तद देखील सचिन कधी मागे हटला नाही. समोरच्या संघाचे डावपेच तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहेत. फलंदाज कसा खेळतो, त्याची ताकद काय, त्याचे वीक पॉइंट काय, या सगळ्या गोष्टी जर असतील तर निश्चितपणे तुम्हाला सामना जिंकणं थोडंसं सोपं होऊन जातं. इथे मात्र सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 17 धावा धावफलकावर. आज तारीख देखील 17 आहे आणि दिवस देखील मी म्हणेन की त्या काळातला काळा दिवस, 41वा हुतात्मा दिवस. दिवंगत दिबा पाटील साहेबांनी नेतृत्व केलं. तमाम हजारो लाखो शेतकऱ्यांना एकत्र आणलं. आज अमाप संपत्तीचं कारण फक्त दिबा पाटील साहेब आहेत आणि म्हणून येत्या काळामध्ये नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांचं नाव दिलं जावं ही मागणी नाही आहे, हा भूमिपुत्रांचा हट्ट आहे आणि हा हट्ट या ठिकाणी पूर्ण व्हावा हीच तर एक इच्छा. इथे खेळाडू बाद होणार. समय सूचकता नव्हती, कॉलिंग नव्हतं, आणखी एक खेळाडू बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय घडलं या सामन्यामध्ये अजूनही स्वतःला सावरलं नाही, कमबॅक झालं नाही, डोंगरी संघानं केलं नाही. इथे आत्मविश्वास फार कमजोर पाहायला मिळाला. याच दरम्यान आपण चालूया. याच दरम्यान आपण गोपालराव पाटील या कार्यक्रमातून शुभेच्छा दिल्यानंतर प्रस्थान करतील. चांगला बॉल, टॉपेज आहे, हवेत बॉल, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. त्या ठिकाणी खेळाडू पोहोचला, जोवर पोहोचला चेंडू उचलला, फेक केली, तोवर मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 धावेनं जर आपण विचार केला ना तर धावा झाल्यात तब्बल 20 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे.
फार कठीण झालंय. डोंगरी संघाला किमया करावी लागेल, कामगिरी करावी लागेल. इतक्या लवकर हार मांडली ना तर मग काहीच फायदा नाहीये, कारण तुमच्यासाठी, तुमच्या अस्तित्वासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. रिव्हर्स स्वीप स्विच करण्याचा प्रयत्न, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. धावचित बाद करण्याचा प्रयत्न, एकाच्या जागेवर 2 क्विक झाल्यात. इथे मात्र तिसऱ्यासाठी पळतील का? बाईकच्या माध्यमातून 2 धावा मिळतील संघाला. 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगलं नियोजन, चांगलं संयोजन, अफाट मेहनत. दिसायला चित्र फार सोपे असतात, एखादं चित्र रंगवताना त्याला किती मेहनत करावी लागते याची कल्पना आपण कधी करत नाही. आज ही स्पर्धा, या पाठीमागचं हा जो दिखावा आहे तो तुम्हाला अगदी सहज दिसत असेल, पण एक तपश्चर्या, स्पर्धा चांगली करून दाखवायची आहे, हा मनाशी बांधलेला एक हट्ट. आणि कधी कधी माणसानं स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आई वडिलांकडे किंवा समाजाकडे हट्ट धरण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी हट्ट धरलेला बरा असतो, कारण तितकाच माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करतो. तुम्हाला आता इथे धडपड करायचं आहे डोंगरी संघ, कारण इथे ज्या पद्धतीनं तुमची गाडी सुरू आहे ना, यातनं तुम्हाला विजय नाही आहे. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल झाली आहे. आणखी खेळाडू बाद. परेशनं अतिशय चांगली कामगिरी केली. परेशनं जेव्हा पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा त्यानं केवळ 4 धावा खर्च केल्या, 2 गडी टिपले होते. परेश आला चौथ्या षटकामध्ये. परेशनं या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. 2 षटकामध्ये 10 धावा आणि 3 गडी परेशनं या ठिकाणी चांगली कामगिरी म्हणता येईल. खेळाडू अगदी या ठिकाणी चर्चा करतील, परंतु आता चर्चेला तसं पाहायला गेलं तर फार काही उरलेलं नाही आहे, कारण समोरचा संघ पूर्णपणे धारातीर्थ पडलाय. उठला नाही, चालला नाही. कधी कधी यश मिळवण्यासाठी झोपेचा माणूस सोंग करतो, त्या झोपेतून माणसाला उठावं लागतं, तदनंतर बसावं लागतं, बसल्यानंतर चालावं लागतं, चालल्यानंतर पळावं लागतं आणि पळाल्यानंतर योग्य दिशेनं जावं लागतं. या सगळ्या गोष्टी जर झाल्या ना तर तुम्हाला यश मात्र निश्चित तय करता येतं. इथे डोंगरी संघ सुरुवातीपासून अडचणीमध्ये होता. त्याचं कारण तेच होतं, समोरच्या संघानं चांगलं केलं नव्हतं. समोरच्या संघाच्या चुका त्यानं आपल्या फायद्यामध्ये उतरवल्या नाहीत. जेव्हा समोरच्या फलंदाजानं कॅच दिल्या होत्या ना त्या ड्रॉप केल्या आणि त्याचाच फायदा आज गोवटे संघ या ठिकाणी उचलतोय. बारा चेंडूंचा या ठिकाणी अजूनही खेळ बाकी आहे. धावा करायच्या आहेत, अजून 38 धावांचं लक्ष बाकी आहे. 12 बॉल 38. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, वैभव पाटील नावाचा हा गोलंदाज. या स्पर्धेतलं पुढचं षटक 38 धावा केल्या जाऊ शकतील का? यावेळेस डावं उजवं कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. इथे डायरेक्ट थ्रो आलाय, धोका होऊ शकतो, अपील केलं जाईल आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. 1+1 धावा, 2 धावा जोडल्यात. आता बॉल आहेत तेवढे आहेत, मात्र धावा कमी झाल्या. 12 बॉल 36 धावा. लक्षात ठेवा, हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटचं प्रेडिक्शन, भविष्यवाणी करणारे बऱ्याचदा बऱ्याच अंशी 90% फेल होतात. येथे सामन्यामध्ये जर दमखम दाखवला तर डोंगरी संघ कमबॅक करू शकतो. यावेळेस नाही नाही नाही, जजमेंट नाही आहे, चेंडूवर नजर नाही आहे. आणखी एक डॉट बॉल आलाय. 2 खेळाडू आपापसात चर्चा करतील. रोहित घरत यानं जर षटकार ठोकला तर शक्ती पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. पहा, तुमचं मनोबल वाढवण्यासाठी पैसे देखील आलेत, पण तुम्ही अजून शांत का? यावेळेस शांतता भंग होईल का? नाही आहे.
टॉपेज हवेत बॉल. इथे मात्र आणखी एक विकेट पडली जाईल. आणखी एक धक्का, आणखी मोठी अडचण. सामन्यावर पूर्णपणे मोहर उमटवली आहे, मोहित केलंय गोवटणे संघाच्या फलंदाजांनी, गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी. फार खुश असतील घर बसल्या पाहणारे गोवटणे संघाचे समर्थक. गोवटणे 1416 मनोज दादा पाटील संघाला पाक करतायत, त्यांचं निश्चितपणे आपण आभार व्यक्त करूया. यावेळेस चांगला फटका डीप मिड विकेटच्या बाहेर जाईल. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक आलाय उशिरा आलाय पण ठोकलाय. चांगलं उदाहरण आहे. लढावं लागतं संघर्षाच्या मैदानामध्ये उतरल्या हरणारा माणूस कधीच मोठा होत नाही. मैदानामध्ये हरलेला माणूस मित्रांनो जिंकतो, पण मनातून खचलेला माणूस कधी जिंकू शकत नाही, तो मैदान गाजवू शकत नाही. इथे चेंडू कमी आहेत, धावांचा लक्ष्य फार मोठं आहे, आव्हान जड आहे, पण संघर्ष करत राहा मित्रांनो. संघर्ष केल्याशिवाय आपलं करिअर मोठं होत नाही. याच दरम्यान सन्माननीय दिनेश दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करूया. तदनंतर त्यांच्या समेत आणखी एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आकडा फार बदललाय, आता गरज आहे 9 चेंडू 30 धावांची. या षटकामध्ये जर 1-2 अजून मोठे फटके पाहायला मिळाले ना तर सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. गरज आहे, क्षमता आहे, पण तुम्ही स्वतःला विसरलायत. यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल, इथे एक धाव मिळेल. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. एका धावेनं धावसंख्या आपण पाहिलोय 31 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. फ्लड लाईट्स मध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. यावेळेस ताकद, बॅटचा फ्लो अगदी योग्य, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निसर्गाचा नियम अडवा आला, जिथे संगम नाही ना तिथे उत्पत्ती नाहीच नाही. चांगली गोलंदाजी आहे. षटकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं. यावेळेस फिरवलाय बॉल, लेग कटर केलाय. इथे आणखी एक षटक संपलं जाईल. चौथ्या षटकाचा खेळ संपला. धाव संख्या आपण पाहतोय 5-31 ही स्थिती आहे. करायच्या होत्या 60 धावा. तदनंतर सुरुवातीला पडलेले धक्के, तदनंतर कुठल्याही खेळाडूनं स्वतःला आणि संघाला सावरलं नाही. येणारे 6 बॉल आणि विजयाचं लक्ष असेल 29 धावांचं. याच दरम्यान सन्माननीय आदरणीय श्री नितीन कमलाकर ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. फुंडे गावाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले व्यक्तिमत्व. शेवटचं षटक 6 चेंडू 29 धावा. फार कठीण झालंय, पण पाहिलं ना सुशांत सर, तर अशा धावांचा पाठलाग आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलाय. बऱ्याच वेळा स्वतःला सिद्ध केलंय आणि प्रसिद्धी मिळवली आहे. आज रायगडच्या टेनिस बॉलचा हा सितारा आपण करण मडवीचं नाव आदरानं घेतो. का घेतो? तो कुठून वर चढला. पनवेलमध्ये एक रजनी क्रिकेट स्पर्धा, 5 षटकारांची गरज होती, करणनं ठोकल्या आणि करणचं नाव आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. कठीण काळामध्ये स्वतःला सांगा
शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. इथे आणखी एक चांगला फटका येईल, पण प्रयत्न केला, चेंडू जातोय मला वाटतंय. चांगलं फील्ड केलंय. 2 धावा या ठिकाणी पुश केल्यात दोन खेळाडूंनी. पुढचा बॉल, यावेळेस चांगली गती, संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते. कधी अखूट टप्पा आहे, कधी यॉर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय, कधी गती परिवर्तन आहे. तुमच्याकडे हाय क्वालिटीची गोलंदाजी तेव्हाच होते जेव्हा तुमच्याकडे वैविध्यता असते. आमच्या अगदी समालोचन कक्षामध्ये बसलेले आपले तिसरे पंच संदीप पाटील, एक गोलंदाज म्हणून आम्ही त्यांना फार जवळून पाहिलंय. त्यांच्याकडे क्षमता होती 6च्या 6 प्रकारे वेगळे चेंडू टाकण्याची. आज असे बरेचसे क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये जितका स्वतःला घासताना त्रास जरूर होतो, पण त्रास झाल्यानंतर जी प्रसिद्धी असते ना ती फार वेगळी मिळते. म्हणून माणसानं स्वतःला सिद्ध करावं. सिद्ध व्हा, प्रसिद्ध आपोआप व्हाल. इथे डोंगरी संघ सिद्ध झाला नव्हता. प्रेशर मध्ये स्वतःला सावरता आलं नाही आणि मग सगळी गडबड या ठिकाणी झाली. आज मात्र पराभवाच्या छायेमध्ये आहे डोंगरीचा संघ. थोडंसं निराश खेमा आपण पाहतोय. चेहऱ्यावर त्रासलेले अगदी डोळे आपण पाहू शकतो. समर्थक मोठ्या उत्कंठेनं घराच्या बाहेर पडतात की आपला संघ खेळतोय, माझ्या घरातला पुत्र आहे, माझा भाऊ आहे, आता आज आम्हाला गावाचं जिंकायचं आहे, ही ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. मग अनवधानानं अचानकपणे स्वप्न भंगलं जातं आणि मग रात्र ती असते वैऱ्याची. इथे मात्र हवेत बॉल आणि यावेळेस मात्र कोणताही खेळाडू पोहोचू शकलेला नाहीये. गोवटणे संघ यावेळेस मात्र विजय होतोय. चांगला खेळ झाला, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, ही तिहेरी भूमिका गोवटणे संघाच्या 11 खेळाडूंना टीमवर्क दाखवलं आणि एक चांगला विजय त्यानं संपादित केला. सलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल. लयबद्ध शिस्तबद्ध सामना, कोणतीही आर्ग्युमेंट नाही, कोणतीही चर्चा नाही, कोणताही वाद नाही, कोणताही विवाद नाही आणि त्यामुळे वेळ देखील फार कमी खर्च झाला. मी कौतुक करेन दोन्ही संघांचं. डोंगरी संघानं देखील प्रयत्न केले, पण बऱ्याचदा प्रयत्न केलेले अपुरे पडतात. प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस प्रयत्न करतो त्याला यश मिळतं असं नाही. 2 संघ आहेत, जसं टॉस करताना छापा काटा एकालाच पडतो ना,